श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये। आपण वेगवेगळे व्रत करत असतो, उपवास धरत असतो, पारायण करत असतो। ह्या सर्व गोष्टी ह्या कुठल्या तरी पुराणांमध्ये आणि कथा आपल्या इतिहासामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत। आतापर्यंत आपण जे स्वामी समर्थांबद्दलच्या जे काही पारायणांबद्दल माहिती घेतली, सारामृत असेल, स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र सारामृत असेल, गुरु लीलामृत असेल, ह्या जे वेगवेगळे अध्याय आहेत, पारायण आहेत जे आपण करतो त्याच्याबद्दलची माहिती जशी आपण एका ठराविक पुस्तकांमधून घेतो, तसंच तुम्हाला माहीत आहे की गरुड पुराण, शिवपुराण, गणेश पुराण अशी 18 महापुराणं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत। आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थी बद्दलची आपल्या श्री गणेश पुराण यामध्ये दिलेली माहिती। माझ्याकडे जे श्री गणेश पुराण कथासार जे आहे त्याच्यामधून तुम्हाला थेट मी आज संकष्टी चतुर्थी बद्दलची व्रतकथा, त्याचा तुम्ही जो व्रत करणार आहात ते कसे करायचे आहे, त्याची उद्यापनाची विधी, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला थेट त्या पुस्तकामधूनच वाचून दाखवत आहे। त्यामुळे याबद्दल आणखीन काही पुरावा असायची मला आता गरज तरी नाही वाटत। मग आपण आता थेट या पुस्तकामधूनच वाचायला सुरुवात करूया की संकष्टी चतुर्थीचं जे पुस्तक आहे ते त्यामध्ये जे अध्याय दिलेले आहेत त्या अध्यायामधून सुरुवातीला आपण त्या कथेची पोथी आणि त्याचे जे व्रत आहे त्या व्रतासंदर्भातली माहिती, म्हणजे ते व्रत कशा पद्धतीने करायचे ते, आणि त्यानंतर त्याचे उद्यापन कसे करायचे, ह्या सर्व गोष्टींची माहिती वाचायला आपण आता सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब केलंच नसेल तर अगोदर सबस्क्राइब करून घ्या। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला मी अध्याय 69 यामधून तुम्हाला चतुर्थी व्रत कथेची पोथी याबद्दल आधी वाचून दाखवते। कृतिवर्य राजाच्या मनातली संतती लाभाची इच्छा पूर्ण होण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवांनी त्याच्या स्वर्गस्थ पित्याला त्याच्या तुझ्या मुलाने म्हणजेच कृतिवर्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे असा उपाय सांगितला, तेव्हा पित्याने पुत्राचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्याला तो उपाय तर स्वप्नात जाऊनच सांगितला। त्याला श्री गणेशाचा सिद्ध मंत्रही दिला आणि त्याशिवाय जेव्हा कृतिवर्य राजा हा स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्याच्या कानात आपल्या पित्याचा एक संदेश घुमत होता, तो म्हणजे वत्सा, तू संतती लाभासाठी श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत कर हा पितृ आदेश पाळायचा। ती श्री गणेशाची फलदायी उपासनाही करायची हे खरं, पण कशी, त्याची पद्धत काय, स्वरूप काय, मंत्र काय, विधी काय याबाबत राजास काहीच माहीत नव्हते। जेव्हा राजा आता काय करायचे असा विचार करून इकडे तिकडे पाहत असताना त्याला त्याच्या उशाजवळ एक छोटेखानी पोथी सापडली। राजाने ती पोथी मोठ्या श्रद्धेने उचलली, मस्तकी लावली आणि तिचे पहिले पान उघडले तोच त्याच्यावरती राजास ओम गंग गणपतये नमः ही अक्षरे लिहिलेली दिसली। ते पाहून राजास अपूर्व आनंद झाला। त्या पोथीत संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे, त्याचे नियम काय, बंधने कोणती, पूजाविधी काय आणि कोणती स्तोत्र म्हणायची ह्या संदर्भातली बरीच माहिती उपलब्ध होती। पोथीच्या पुढच्या पानांवरती श्री गणेशाचे संकटनाशन स्तोत्र होते, तसेच गणेश अथर्वशीर्ष सुद्धा होते। राजा कृतिवर्याने आपल्या राणीस जागे करून तिला झालेला सर्व प्रकार सांगितला। तिलाही खूप आनंद झाला। ते उभयता ती पोथी घेऊन आपल्या नगरीत परतले। राजा कृतिवर्य परत आला आहे, त्यास गणेश प्रसाद लाभला आहे या वार्तेने सर्व नगरवासियांना मोठा आनंद झाला। राजाने दुसऱ्या दिवशी राजदरबारात ज्ञानवंतांची सभा भरवली। त्यांना तो वडिलांचा स्वप्न दृष्टांत सांगून ती पोथी दाखवली। सर्वांनीच गणेशाच्या नावाचा एकच जय जयकार केला। विद्वान पंडितांना तर पोथी वाचून मोठा आनंद झाला। सर्वांनी एकमुखाने त्या पोथीची प्रशंसा केली। ते राजास म्हणाले, महाराज, आपले भाग्य थोर म्हणून आपणास या पोथीचा लाभ झाला। या पोथीत व्रताची माहिती आणि गणेशाचे सिद्ध मंत्रही समाविष्ट आहेत। राजाने पुढे चतुर्थी व्रत केले। त्या पोथीचे वाचन, गणेश मंत्राचा जप यांच्या परमपुण्याईने त्या संततीचा लाभही झाला। त्यामध्ये एकाक्षर मंत्र होता, तो म्हणजे ओम गंग ओम। षडाक्षरी मंत्र होता ओम वक्रतुंडाय हुम ओम, आणि संकदहारक मंत्र होता, तो म्हणजे ओम
गिंग गुम गणपते नमः स्वाहा. हे होते चतुर्थी व्रतकथेची पोथी सापडली त्याबद्दलची माहिती. आता पुढचा जो अध्याय 17वा आहे त्यामध्ये संकष्टी चतुर्थी व्रतासंदर्भातली जी माहिती आहे ती दिलेली आहे. म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं आहे, त्याची योग्य पद्धत काय, हे ह्याबद्दलची माहिती पुढील अध्यायामध्ये दिलेली आहे. आता ती मी तुम्हाला वाचून दाखवते. महाराज शूरसेन यांनी देवेंद्रास प्रार्थना केली, हे देवेंद्रा, ब्रह्माजींनी जे संकष्टी चतुर्थीचे व्रत कार्तवीर्य राजाच्या पित्यास सांगितले त्याच व्रतासंदर्भात माझी आपल्याकडून आणखी काही माहिती ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा शूरसेन राजाची ती विनंती मान्य करीत इंद्र म्हणाला, हे राजा, ज्या लोकांना हे चतुर्थीचे व्रत नव्याने सुरू करायचे आहे त्यांनी एखाद्या अंगारकी चतुर्थीपासून या व्रताचा प्रारंभ करावा. त्या दिवशी प्रातःकाली लवकर उठून प्रातर्विधी उरकावेत. आवळा किंवा तिळाच्या कलकाचे अंगी लेपन करून मग सचैल स्नान करावे. धूत वस्त्र परिधान करून पुरुषांनी कपाळी गंध लावून आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावून देवासमोर बसावे. प्रथम समयी व दीपाचे प्रज्वलन करून त्यास प्रतिकात्मक ज्ञानदीप म्हणून नमस्कार करावा. चौरंगावर एक कलश, त्यावर ताम्हण, त्यात तांदूळ, एका वाटीत श्री गणेश मूर्ती ठेवावी. सर्व पूजा साहित्य हाताशी घेऊन ठेवावे. माता, पिता, गुरु, कुलदैवत आणि कुलदेवता ह्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. मग विधिवत व्रताचा संकल्प करून श्री गणेश पूजनास प्रारंभ करावा. भक्तियुक्त अंतःकरणाने श्री गणेशाची षोडशोपचार पूजा करावी. मग देवास 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. आरती, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्पांजली करावी. त्यानंतर श्रद्धायुक्त मनाने श्री गणेशाच्या पुढील 21 नामांचा उच्चार करून त्यास 21 दुर्वांकुरे व 21 जुड्या अर्पण कराव्या. ओम गणाधिपतये नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इभवक्राय नमः, ओम मूषकवाहनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम इष्टपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धिप्रयादकाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम अधनाशनाय नमः, ओम विघ्नविध्वंसकर्मे नमः, ओम विश्ववेद्याय नमः, ओम अमरेश्वराय नमः, ओम गजवक्त्राय नमः, ओम नागयज्ञोपवितिने नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम परशुधारिणे नमः, ओम विघ्नादीपाय नमः, ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः. वरील 21 नामांचा उच्चार करून गणेशास दुर्वा अर्पण करून त्यास आपली मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. दिवसभर खऱ्या अर्थाने उपवास करावा, म्हणजेच देवाच्या अनुसंधानात राहावे. शक्यतो दूध किंवा फलाहारच घ्यावा. रात्री नैवेद्य, आरती करून ब्राह्मणास भोजन, दक्षिणा इत्यादी देऊन संतुष्ट करावे. श्री गणेश उपासना मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने करावी. हे झालं तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दलची माहिती. आता त्यानंतर तुम्हाला ह्या श्री गणेश पुराणामध्ये दिलेलं संकष्टी चतुर्थीचे उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दलची माहिती आता मी तुम्हाला सांगते. तो आहे अध्याय 72वा. कोणतेही व्रत हे कितीही श्रद्धेपूर्वक केले तरी जोपर्यंत आपण त्या व्रताचा यथोचित उद्यापन विधी पूर्ण करत नाही तोवर ते व्रत हे खऱ्या अर्थाने संपूर्ण होत नाही. उपासकास त्याचे हवे तसे फळ प्राप्त होत नाही. श्री गणेशाच्या संकष्टी चतुर्थी व्रताच्या उद्यापनासंदर्भात सुद्धा प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी जी माहिती निवेदन करून ठेवली आहे ती अशी आहे की व्रत उपासक हे व्रताच्या पहिल्या, 5व्या किंवा 7व्या महिन्यात या व्रताचा उद्यापन विधी संपन्न करू शकतात. त्या दिवशी सुस्नात होऊन सर्व पूजा साहित्याची पूर्वतयारी व जुळवाजुळव करून विधिवत श्री गणेशाचे षोडशोपचार पूजन करावे. या व्रत सांगता पूजेत घरातील सर्वांनी आनंदाने आणि श्रद्धेने सहभाग घ्यावा. श्री गणेशाची अभिषेक पूजा करून त्यास 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. 21 ब्राह्मणांना बोलवून त्यांचे हातून होम करावा. त्यावेळी ओम गणानाम त्वाम या मंत्राच्या त्या गणेश यागात 10,000 आहुत्या देऊन होम संपन्न करावा.
नंतर 1000, 500 वा 108 इतक्या दुर्वांकुराचे होमात हवन करावे. बलिदानाचा कार्यक्रम संपन्न करून यज्ञाची सांगता करावी. गणेशास विनम्र भावे वंदन करून आपले हातून व्रताचरण वा उद्यापन विधी करीत असता काही चूक झाली असेल, काही न्यूनता पडली असेल, कमी जास्त झाले असेल तर त्याबद्दल देवाकडे क्षमायाचना करायची आहे. देवाकडे सद्भक्ती, सदाचरण, सेवा मागावी. शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचा उद्यापन विधी संपन्न करणाऱ्या भक्तास श्री गणेशाच्या कृपेने अश्वमेध यज्ञ केल्याचे महत्पुण्य प्राप्त होते. प्रत्येक माणसाने आपल्या हातून दुराचरण, पापचरण घडणार नाही याची दक्षता घ्यावी. उद्या मृत्यूनंतर यमयातना भोगाव्या लागू नयेत ह्यासाठी आतापासूनच भक्ती मार्ग, पूजन, नामस्मरण, व्रताचरण हे मार्ग अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याने आपल्या स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा. एका भगवंताशिवाय या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपणाला दुसरा कोणीही सोडवणार नाही हे लक्षात ठेवावे. म्हणजे श्री गणेश पुराणामध्ये देखील तुम्हाला हेच सांगितलेले आहे की कोणत्याही गोष्टी तुम्ही कितीही शेवटपर्यंत मिळवायचा प्रयत्न करा, पण सगळ्यात शेवट तुम्हाला तारायचं की मारायचं ह्या सर्व गोष्टी आहेत त्या भगवंताच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही भगवंताला, तुम्ही, मी, आपण सर्वच जण ह्या सजीव सृष्टीवरील प्रत्येक सजीव व्यक्तीने ह्या भगवंताला घाबरून राहिलेलंच चांगलं. आणि घाबरून राहणं म्हणजेच काय तर आपण जे वागत असतो, आपलं जे आचरण आहे, आपण एकमेकांशी बोलताना आपली बोलण्याची पद्धत किंवा आपण जे कर्म करत आहोत किंवा जे काम करणार आहोत त्यामधून समोरच्याला त्रास होऊ नये असं वागणं, ह्या सर्व गोष्टी भगवंत बघत आहे आणि त्याची आपल्यावरती नजर आहे ह्याच विचाराने आपण पुढे वागत राहणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला जे हे 18 महापुराण आहेत ती ह्याचबद्दल माहिती देतात की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा जातानाही रिकामाच जाणार आहे, येतानाही तो रिकामाच आलेला आहे. मग आपण जे कमवतो त्यामध्ये आपल्या पुढे गेल्यानंतर किंवा आपल्या मृत्यूनंतर 4 लोकांनी आपल्याबद्दल चांगलेच शब्द वापरावेत अशी आपली सदाचार किंवा आपली विचारसरणी असावी. तर आजच्या या श्री गणेश पुराणामधून तुम्हाला जर संकष्टी चतुर्थीचं व्रत इथून पुढे करायचं असेल तर दिलेली ही माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा ह्याचं प्रकाशन ह्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देते. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांना संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे त्यांनी किंवा जे संकष्टी चतुर्थी करत होते पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहत असतील तर ह्या व्हिडिओ नंतर मला असं वाटते की तुम्हाला काही त्रुटी राहणार नाहीत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.